तू असं कर, तू इथेच बस आणि इथून विधी बघ. गुरुजी, आपण विधी सुरू करूया. नाही नको दादा, म्हणजे मला बरं नाही वाटत अजून. अजून असं वाटतं ना, गरगरतंय, चक्कर येईल असं वाटतं. धडधडतंय जरा छातीमध्ये अजून माझ्या. आय. तन्वी, काही मेजर इश्यू नाही आहे? नाही हो काका, मी आत्ताच तर बीपी चेक केला. बीपी एकदम करेक्ट आहे. हा बीपीला काय कळतंय अगं, मला खरंच बरं नाही वाटत आहे. मला खरंच वाटत नाही बरं दादा. म्हणजे कसं तरी होतं, एकदम असं वाटतं गरगर एकदम गपकन बसेन खाली असं वाटतंय. तुम्ही आधी शांत व्हा आणि थोडा आराम करा आणि तुम्हाला बरं वाटलं की मग आपण पुढे कार्यक्रमाला सुरुवात करू. ठीक आहे? हां चालेल. पुरू, तू वेळेचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. करू आपण सगळं व्यवस्थित. कधी वाटलं नव्हतं दादाबद्दल असं बोलायची कधी वेळ येईल. अभिजित दादा मनानं खूप दादा म्हणजे घर. तो घरी नसला ना की घर घर नसायचं. आमच्या जगण्याला दादामुळे अर्थ होता. घरात खूप अडचणी होत्या, परिस्थिती वाईटच असायची, पण दादाने कधी परिस्थितीचं भांडवल केलं नाही. ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या मान्य केल्या. कधीच त्याने परिस्थितीला दोष दिला नाही. आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा चांगला व्यक्ती, चांगला माणूस होण्याची सवय लावली. दादाने खूप काही दिलं आम्हाला. आयुष्यभर पुरेल इतके संस्कार केलेत आमच्यावर. दादाने कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधीच कोणाचा द्वेष केला नाही, कोणाचाच राग नाही केला. गोष्टी सोडून देणं हे दादाकडनं शिकावं. म्हणजे समोरचा कितीही वाईट वागला तरी त्याने त्याचं वागणं नाही बदललं. सूड, बदला, तिरस्कार या सगळ्या भावनांपासून तो खूप लांब होता. आणि आजही त्याला हेच वाटत असणार की आम्ही तिघी पण या भावनांपासून लांब असावं. दादा आमच्यासाठी सगळं काही होतं, सगळं. अरे हा तो तोच ना ज्याने ह्यांना मारलं होतं? हाँ, अरे ह्याचीच तर गाडी होती. अरे पण हा तर जेलमध्ये होता, सुटला कसा? तू इथे काय करतोयस? कुणी बोलावलं तुला? हे बघा, मला कोणी बोलवलं नाहीये. मी स्वतःहून आलोय. मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं होतं. तू तुरुंगातनं सुटलासच कसा? तुझ्यात एवढी हिंमत
तू ज्याचा खून केलायस त्याच्या घरात डायरेक्ट घुसलास. लाज नाही वाटत? एवढं धाडस येतं कुठून? माझ्या दादाच्या 14व्याला तू चालता हो, इथून चालता हो, मी आधीच सांगते. निघ इथून तू. सांगितलं कळत नाही तुला? हे बघ बाळा, एक मिनिट पण थांबू नकोस इथे, कळलं तुला? हे बघ मला खरंच काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं होतं. महत्वाचं बोलायचंय? काय महत्वाचं बोलायचंय? धमकी द्यायला आलायस आम्हाला? अगं नाही, नाही की हे सांगायला आलायस की बघा कसं जेलमधून सुटलोय मी आणि तुम्ही सगळे काहीच करू शकणार नाहीत. नाही नाही. हे तुला सांगते तुझ्यामुळे माझा दादा झाला इथून. कीर्ती तू 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 शांत हो. हे बघ तुला ना आता शांतपणे सांगतोय इथून निघायचं, कळलं? तुला एकदा सांगितलं समजत नाही का? हे बघ तुला कळत नाही का? आधी निघ इथून. चल निघ इथून. मला जे बोलायचं आहे ना ते बोलल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. जाणार नाही कसा? मी बघतो ना तू जाणार नाही कसा. चल चल याला घे. नाही नाही निघ. ऐक, मला जरा- तुला सांगितलं ना निघ म्हणून. ऐक ना. ऐक माझं. हे बघ तू आधी मला निघ जे इथून. बोलायचं ते प्लीज एकदा बोलू द्या. ऐक, निघ बोललो ना. अरे निघ. एक मिनिट. एक मिनिट, तू दार का लावलंस? काय करायचंय तुला? तू निघा. हे बघा मला काही गोंधळ घालायचा नाहीये इथे. मला फक्त खरंच महत्वाचं बोलायचं होतं. हे बघा माझ्याकडनं चूक झाली आहे आणि खूप मोठी चूक झाली आहे. मी त्यासाठी हात जोडून काय मी तुमच्या समोर लोटांगण घालायला तयार आहे. बंद कर तुझी नाटकं. तू हा असं ऐकणार नाहीयेस ना? पोलिसांना फोन लावा, तेच बघतील काय करायचं. लावा पोलिसांना फोन लावा. मी काही चूक केली नाहीये. तुमचं जे नुकसान झालंय ना ते आम्ही या जन्मात भरून काढू शकत नाही. फक्त त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी हवी. हे बघा मला माहिती आहे प्रीतीचं खूप नुकसान झालंय माझ्यामुळे. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे. त्याचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्या. मी माझ्या घरच्यांच्या वतीने तुमच्याशी बोलायला आलो. प्रीतीचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी स्वराशी लावून द्या.